नेहमी आय बिलीव्ह की जे देवाने मला दिलंय ते पण अनएक्सपेक्टेड होतं. कधी-कधी रस्त्यावरती पण कधी-कधी कोण भेटतं, मग विचारतात, "काय करतो आजकाल? क्या चल रहा है? अब क्या करने वाले हो?" प्रत्येक वेळेला स्वतःचा निर्णय चेक करत राहणं, स्वतःवरती डाऊट घेत राहणं, हा माझा खूप जुना नेचर राहिलाय. एक टाईम असा होता, की फ्रस्ट्रेशन पण असायचं, की अरे कसं पुढे काय करायचं? मी ऑडिशन्स ज्या स्टार्टिंग ऑडिशन्स होत्या, त्या मी घरी सांगितलं पण नव्हतं, की मी जातोय द्यायला. उद्देश हा कधीच नव्हता, की विनर बनायचं. नेहमी असं वाटायचं, की आपल्याला कळलं पाहिजे, की आपण कुठे स्टँड करतो. हां, ज्या पद्धतीची गौतमी पाटील आपण ओळखतो हां. आणि तो एक ग्लॅमरस लूक आणि इथे कसा आहे, तुम्ही कशा आहात, मी ठीक आहे, असं एकदमच आहे ना सोज्वळ पद्धतीने होता. भांडणं पण व्हायची. "अरे तू जा ना बाथरूम में जाके गा ना." मोहब्बतें लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा मैं भूल से ना पाऊंगा. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आज आपल्यासोबत आहे लाखो मुलींच्या हृदयाची धडकण आणि त्यांचा आवाज, ते गाणं आजही आपल्याला नॉस्टॅल्जियाचं फील देतं. तो म्हणजे इंडियन आयडल फेम अभिजित सावंत. तर चला अभिजित सावंतचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या ह्या गप्पांना आणि आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अभिजित, तुझं आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये म्हणजे पडद्यामागचे कलाकार रील टू रिअल वर्ल्ड ह्या पॉडकास्टमध्ये आणि आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये मी तुझं सगळ्यात आधी स्वागत करते. थँक यू. आणि धन्यवाद. सगळ्यांना विचारते तोच पहिला प्रश्न, की कसा आहेस आज तू? मी मी नेहमी चांगलाच असतो. तर आजही चांगला तसंही आहेस. हां, आजही चांगलाच आहे असं. असं काही तब्येत-बिब्येत ठीक आहे. बाकी काय असा प्रॉब्लेम नाहीये. काही टेन्शन वगैरे इंटरव्ह्यूच्या आधी जी काही भीती असते तशी अशी काहीच नाही ना? नाही, नाही, आजही नाही. फुल कूल डाऊन आणि हां, मस्त छान प्रत्येक गप्पा. इंटरव्ह्यूला जाताना माझा फक्त टेन्शन हाच असतो, की मी टाईमावर पोहोचावा. कारण ओ, कारण नेहमीच आहे, की माहिती नाही कधी आपण आपण विचार करतो मुंबईमध्ये ट्रॅफिक नाही ट्रॅफिक. मिळणार. येस, येस. पण कोणत्याही टायमाला कधीही अचानक अवकाळी पावसासारखं असतं. ऍक्च्युली हा जो आपली ही जी सिरीज आहे म्हणजे जी. पडद्यामागचे कलाकार रील टू रिअल वर्ल्ड यामध्ये आपण हं, एक अभिजित सावंत सगळ्यांना फर्स्ट इंडियन आयडल म्हणून माहिती आहे, हं, वेगवेगळ्या रियालिटी शोज मधून माहिती आहे. पण खरा अभिजित हं, सावंत कसा आहे, त्याची आवड काय आहे, तो माणूस म्हणून कसा आहे, हं, हे खुलवण्याचा प्रयत्न मी इथे करत असते. तर आज तो सुद्धा मी तोच प्रयत्न करणार आहे. हं. आणि आय थिंक एक छान गप्पा पहिल्यांदा आपण भेटलोय आणि मित्रमैत्रिणी जशा गप्पा मारतात तशा आपण ह्या गप्पांना सुरुवात करूया. बरं आहे. तुम्ही आत्ताच पहिलंच येस. व्यवस्थित ऑन पॉइंट आपण चालू केले तर ते. येस. सो अभिजित, सगळ्यात आधी हं, आता ही चाल तुरु तुरु आणि रुपेरी बाळू खरं तर हं. ऑल टाइम फेवरेट हे सॉन्ग आहे सगळ्या पिढीचं, सगळ्यांचं. तर बरोबर, जेव्हा ह्या गाण्याचं रिक्रिएशन करायचं आणि बरोबर. ह्याच्यासाठी जेव्हा फोन आला, तर हं, तेव्हा भीती, टेन्शन आलं, की एक आनंद होता, की अरे वा, ह्या गाण्याला आपल्याला हं. छान गाणं देता येणार आहे, गायक म्हणून आपण असणार आहोत असं. तसं मी ॲक्चुअली मराठीमध्ये खूप कमी काम केलेलं. जास्त गाणी पण नव्हती म्हणजे सरसुखाची हो. वॉज दी ओन्ली बिग हिट. त्यामुळे मला मराठीमध्ये काम करायचंच होतं आणि मराठी बिग बॉस झाल्यानंतर चाल तुरु तुरु हा पहिला प्रोजेक्ट आला समोर आणि मला म्हणजे एक टाईम असा पण होता, की खूप कव्हरचं एक एक क्रेझ झालेलं किंवा एक म्हणजे फॅशनमध्ये आलेली, की कव्हर्स सगळे भरपूर कव्हर्स करायचे. त्याच्यात मी पण होतो. मग नंतर मग किंवा हे आता तेच हम्म, हम्म. रिक्रिएशनच करायचा त्याला काही अर्थ नाहीये. मग गॅप पण घेतला. पण नंतर वाटलं, की कधी-कधी काय आहे, लोकांना काय हवं ते देणं कधी-कधी बेटर असतं. बेटर असतं. आणि ज्या पद्धतीने सारेगामाने हा पूर्ण प्रोजेक्ट उभा केला, तेव्हा वाटलं, की नाही इट इस नॉट जस्ट अ सॉन्ग. की बाबा त्यालाच आम्ही फक्त एका नवीन डब्यामध्ये घालून परत प्रेझेंट करतो असं नाहीये. तर त्याला वेगळं रूप दिलं जातंय. त्याला त्याच्या पाठीपुढे पण गोष्टी ॲड ऑन होतायत. त्यामुळे एक नवीन पद्धतीने लोकांना आपण काहीतरी जुनी गोष्ट नवीन पद्धतीने प्रेझेंट करू ह्याचं एक कॉन्फिडन्स होता आणि म्हणून मला वाटलं की करायला पाहिजे. आणि चाल तुरु तुरुला खूप सक्सेस मिळाला. येस. हे ऑलमोस्ट 20 मिलियन क्रॉस केलं ऑन YouTube आणि खूप रील सगळं भरपूर चांगलं चाललं. तो एक पॉझिटिव्ह अप्रोच होता. म्हणून म्हटलं, की आपण एकदा परत
आणि म्हणजे हे भीती नाही, कॉन्फिडन्स होतं, की हां. हे छान होईल आणि असं. रुपेरी वाळूत असं गाणं आहे ना, की मी ॲज अ परफॉर्मर स्टेज आर्टिस्ट असल्यामुळे आम्ही खूप ही मराठी गाणी गातो स्टेजवरती. पण जास्त करून जी असतात ती मेल सॉन्ग्सच गावी लागतात. कारण येस. मुली कधी-कधी गातात मेल सॉन्ग्स, पण मुलांना एक तर त्यांचं ते इमेज वाईज परत ते तुमची स्त्रीलिंग, पुल्लिंगी होतं ते पण एक प्रॉब्लेम असतो. त्यामुळे जास्त गायला मिळत नाही. पण हे गाणं इतकं सुंदर आणि इतकं गाण्यासाठी एन्जॉयबल सॉन्ग होतं ना, त्यामुळे मला असं वाटलं, की आपण ॲज अ सिंगर ह्याच्यामध्ये एक वेगळं अप्रोच देऊ शकतो. आणि म्हणून पण एक रुपेरी वाळूत ज्यावेळेला त्यांनी विचारलं, की हं. "रुपेरी वाळूत करशील का तू?" मी म्हटलं, "हां, मला करायला आवडेल." आशाताईंचं गाणं आहे ते, पण ज्या पद्धतीने त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने गायलं, आपण एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू. प्लस त्या गाण्यामध्ये आणखीन काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी करता येईल तर करू. पण तुझी आठवण तुला आठवते का? म्हणजे जे ओरिजिनल सॉन्ग होतं, हे हां, चाल तुरु तुरु, कधी हां, पहिल्यांदा तू हे गाणं कोणासाठी कधी हां, गायलं होतास का? किंवा स्टेज हां. परफॉर्मन्स करताना ही कधी? चाल तुरु तुरु मी स्टेजवरती खूप वेळा गायचो. ओके. मला आठवतं मी कॉलेजमध्ये पण पहिल्या वर्षी असतानाच ही चाल तुरु तुरु प्रेझेंट केलेलं. त्यामुळे चाल तुरु तुरु एक अगदीच कुठे ना कुठे नाहीतर पिकनिकमध्ये हां, हां. पाठच्या पिकनिक चालले की मग चला काय गायचं तर काय, तर ही चाल ही तुरु चाल तुरु. तुरु तुरु. किंवा काय कोणाला ज्याला वाजवता येत नाही, त्याला पण त्याचा ताल माहिती असतो त्या गाण्याचा. राइट, त्यामुळे राइट. इट इज सो कॉमन जसं देखा ना है रे सोचना, हां, बॉम्बे हां. टू गोवाचं गाणं. तशा पद्धतीने एक चाल तूर तूर पण होतं. त्यामुळे त्याच्या आठवणी भरमसाठ आहेत त्या गाण्याच्या. आणि रुपेरी वाळूमध्ये जर आठवणी म्हणाल तर त्याच्यामध्ये जास्त गोष्टी ही होती की गायकी खूप सुंदर आहे. खूप अंतरा खूप वेगळ्या पद्धतीने त्याचा एक कलर आहे आणि मग ते गायला मिळेल तर खूप मजा येईल. त्यामुळे ऐकण्याची प्रॅक्टिस जास्त होती. परफॉर्मन्सची कमी होती त्यावेळेला. होऊन जाईल का एकदा एक छोटे-छोटेसे मुखडे, ही चाल तुरु तुरु हं. जुने आणि नवीन पण? आता नवीन जुनं पण या ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली हो रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना. वॉव! खूप छान लाईव्ह परफॉर्मन्स असं ऐकायला मिळणं अभिजित सावंतचं म्हणजे भाग्य म्हणेन मी. खूप छान. खरं तर ह्या गाण्यामध्ये काम सुद्धा आहे, म्हणजे ॲक्टिंग हो. सुद्धा आहे. तर तो अनुभव कसा होता? आणि तेही गौतमी पाटील, की जिचा एक वेगळा हां. फॅन फॉलोवर आहे. तर हो. हा सगळा अनुभव कसा होता? नाही मला नेहमी आवडतं ज्यावेळेला यंग कलाकार किंवा नवीन अ, एक वेगळं नेक्स्ट जनरेशन ज्यावेळेला असतं ना, काम करत असतं, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. आणि मला असं वाटलं, की ॲज अ न्यू आर्टिस्ट, न्यू नाही म्हणणार, पण यंग आर्टिस्ट म्हणून त्यांनी जे काही केलंय, मला आवडेल त्यांच्यावर काम करायला. त्यामुळे असं काही नाही, की ओन्ली गौतमी पाटील किंवा कोणते मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडतं. आणि ज्या प्रकारे बिग बॉसच्या नंतर असं सगळ्या रील्समधून ते व्हायरल झालेले आणि त्या सगळ्या गोष्टी अ, कधी-कधी काय असतं ना, आपण आपण एखाद्या माणसाबरोबर बसायचं असेल, तर त्यासाठी एक निमित्त लागतं. बरोबर. त्याला ओळखण्यासाठी पण, त्याला समजण्यासाठी पण एक निमित्त लागतं. आणि मला वाटतं, की काम हे एक खूप चांगलं निमित्त आहे. ज्याच्यामध्ये आपण आपण एक प्रोफेशनल साइड पण बघतो एका माणसाची आणि एक तुमची नॅचरल माणुसकी आणि तो कसा आहे ते पण तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने दिसतं. पण मग गौतमीशी पहिली भेट ही हं. ह्या कामा थ्रूच झाली होती, की हो. ह्याच्या आधी नाही? ही हो. पहिली भेट असेल. हो, आम्ही Instaवरती हाय हेल्लो चाललं होत ओके. होतं आणि खूप पोलाइटली "कसा आहे दादा? हं, तू हं, हं. खूप चांगला खेळला." असं तसं एकदम एकदम हां, ज्या हां. पद्धतीची गौतमी पाटील आपण ओळखतो हां, हां. आणि तो एक ग्लॅमरस लूक आणि इथे "कसा आहे? तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे." असं एकदमच आहे ना सोज्वळ पद्धतीने होता आणि तेव्हा पण मला असं वाटलं, की ह्या गाण्यासाठी जर अशा कोणती इमेजची मुलगी असेल जी जी आहे आतून एक ग्लॅमर तिच्यामध्ये आतमध्ये आहे, एक फॅशन आहे आतमध्ये. पण जरुरत नाहीये, की ती प्रत्येक वेळेला दाखवेल, प्रत्येक वेळेला करेल.
आणि म्हणजे ती गोष्ट जर कंट्रोल करून जर तिने प्रेझेंट केलं, तर लोकांसाठी एक खूप वेगळा हे असेल, वेगळी गोष्ट बघायला मिळेल. एखाद्या सेम दिसणाऱ्या किंवा सेम सोज्वळ मुलीला जर मी घेतलं असतं किंवा आम्ही घेतलं असतं व्हिडिओमध्ये, तर इट बरोबर. वॉज नथिंग न्यू. तेच नवीन गोष्ट येते ज्यावेळेला कॉन्ट्रास्ट एक इमेज असणाऱ्या व्यक्ती अशा पद्धतीने ज्यावेळेला प्रेझेंट करतो स्वतःला, तो एक वेगळं स्पार्क घेऊन येतो. एक इंडियन आयडलमध्ये एक्स फॅक्टर म्हणायचे. हो, हो, तर तो हो. एक्स फॅक्टर तो माणूस आणतो आणि ती खूप चॅलेंजिंग गोष्ट असते, मजेदार गोष्ट असते आणि बघायला. खूप छान प्रतिसाद मिळतोय माझ्या मते ह्या हो. सगळ्याला. हो. काही किस्सा आठवतो का हे सगळं करताना म्हणजे ॲक्टिंग किंवा हे सगळं हं. काही करत असताना रिटेक झालाय अ, किंवा एखादा सीन शॉट हं. आणि काहीतरी तो अजूनही लक्षात आहे म्हणजे एक मस्तीवाला हां. सीन असो ना, असं काही झालं होतं का? मी आधी पहिल्या दिवशी मला थोडी भीती होती, कारण हां, आम्ही डायरेक्ट शूटच्या दिवशीच भेटलो. हां. त्यामुळे मला माहिती नव्हतं, की आता कसं एक प्रत्येक माणसाची एक वेगळी इमेज असते. बरोबर. ती टीव्हीवरती किंवा स्क्रीनवरती वेगळी इमेज आहे आणि ऑफ स्क्रीन वेगळी इमेज आहे. तर मला थोडीशी भीती होती, की कसं कसं ट्रीट करेल किंवा काय? कारण मला माहिती आहे मी कसा आहे. बरोबर. पण पण मला समोरची माहिती आहे व्यक्ती समोरचा व्यक्ती व्यक्ती कसा कसा आहे आहे? ना. आणि आम्ही असा रोड होता आणि रोडच्या थोडंसं गवत होतं आणि त्या पुढे ती उभी होती शूटिंग करण्यासाठी. आणि मी म्हणत होतो, "आता कसा मी जाऊ, हं, घुसू हं, हं. इथून?" तर तिने म्हटलं, "अरे ये ना." तो एक ब्रेकिंग आईस म्हणतो ना, तशा पद्धतीचा एक एक हे झालं मधला म्हणजे जी एक गॅप होती, गॅप एक होती जी ती. ती हो. संपली. की "अरे या ना." खूप कॅज्युअली तिने असं अप्रोच केला आणि तेव्हा मला वाटलं, की नाही ठीक आहे आणि आपण बोलू शकतो. आणि कम्फर्ट मग झोन आला. हां. आणि मग नंतर मला आवडतं ज्यावेळेला समोरचा व्यक्ती माझ्याशी जास्त खुलून बोलेल किंवा खुलून वागेल. त्याच्यामध्ये काय होतं कधी-कधी खूपशा गोष्टी चांगल्या निघू शकतात परफॉर्मन्समध्ये. आणि मग आम्ही मस्ती करत होतो, बोलत होतो, एकमेकांशी गप्पा चाललेल्या, काही-काही छोट्या गोष्टी व्हायच्या आणि पाऊस होता त्यावेळेला. अ, आम्ही अलिबागला शूट करत होतो आणि ॲक्चुअली टाईम तो पावसाचा नव्हता. ओके. अवकाळी पाऊस चालूच होता आणि आम्हाला आधी सांगितलं गेलं, की आपण दुपारच्या टायमाला शूट नाही करूया, सकाळी करूया आणि संध्याकाळी थोडं इव्हनिंगला ऊन उतरल्यावर कारण ऊन खूप असतं आणि हो. गरमी होणार आणि हे आणि ते. आम्ही म्हटलं ठीक आहे. पण शूट ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला पाऊस इतका होता, दुपार पण शूट करायला ज्यावेळेला मिळेल आम्ही अक्षरशः छत्रीमध्ये उभे राहायचो. पाऊस थांबला, की मग परत जाऊन शूट थोडंसं शूट करायचा. हां, करायला. थोडंसं शूट करायचं. मग परत पाऊस आला, की मग परत कुठेतरी छत्रीमध्ये थांबायचं. असा पूर्ण प्रवास 2 दिवस. मला ॲक्चुअली टेन्शन होतं, की हा व्हिडिओ चांगला निघेल की नाही निघेल. कारण ज्या पद्धतीने इतक्या कमी वेळात जे डायरेक्टर आहे त्यांनी शूट केला हा व्हिडिओ, आय थिंक हा खूप कमेंडेबल जॉब आहे. आता फ्युचरमध्ये अजून काही प्रोजेक्ट आहेत असेच काही हं. वेगळे येणार आहेत असं काही? आता हिंदीची 2-3 गाणी आहेत, जी माझी ओरिजिनल साँग्स आहेत. ओके. ती मी हळू-हळू आता प्रेझेंट करेन. ह्या वर्षी मी विचार केला आहे, कमीत कमी 10 गाणी फक्त माझी ओरिजिनल रिलीज करेन. कारण वाह! एक टाईम होता जेव्हा मी म्हटलं जसं की कव्हर्स संपलं, मी करायचं बंद केलं आणि ओरिजिनल करत होतो मी, ओरिजिनल सॉन्ग्स करत होतो. पण त्याचा प्रतिसाद तसा एवढा ओपनली लोकांकडून येत नव्हता. कधी-कधी अल्गोरिदम पण म्हणा, YouTubeचा हं, अल्गोरिदम हं. एक वेगळ्या पद्धतीने वर्क करतो. आणि त्यासाठी पण एक सपोर्टिंग हँड झाला, की ही गाणी आता केली, आता आपण त्या नेक्स्ट स्टेपला परत जाऊ शकतो आणि वी कॅन ट्राय अगेन. व्हेरी गुड. म्हणजे कॉन्फिडन्स हां. पण बिल्डअप झाला आणि आता आहे की हे 2026 अजून छान अपकमिंग प्रोजेक्ट हो. येणार आहेत. 2026 मी जास्तीत जास्त ओरिजिनल सॉन्ग्स रिलीज करेन. चलो वेट अँड वॉच असं आहे आता एक्साइटमेंट. मी ना थोडं इतिहासाकडे जाऊया. हं, हं. थोडंसं इंडियन आयडल हे जे काळ होता त्याच्या हं, आधीचा काळ म्हणजे बालपण. हं, प्रत्येकाचं बालपण आय बिलीव्ह की आपल्या बालपणातल्या काही गोष्टी असतात, हं. ज्याने आपण घडतो आणि आज आपण जे काही आहोत ते बालपणातून असतो. बरोबर. अभिजित सावंतचं बालपण खरं तर सगळ्यांना अनेक मुलाखतींमधून हं, कळालं आहे, हं, हं. की बीएमसी क्वार्टर्स, धारावी, हो. मुंबईमधला एक मिडल क्लास मुलगा. पण जर का आज मी सांगितलं हं, अभिजितला, की बालपणातले काही ते दिवस, क्षण हं, जर तुला पुन्हा जगायचे असतील, तर हं, ते कोणते दिवस असतील? आणि हं, असे एखादे दिवस असतात, की जे आपल्याला लहानपणी म्हणा, ते पुसून टाकावेसे वाटतात, की तो हं. दिवस पुन्हा नको. तर ते कोणते असतील? मला तर पूर्ण माझं बालपण परत जगायला मिळालं तर मजाच येईल. कारण आणि खूपशा गोष्टी आहेत ज्या आपलं एक कनेक्शन आई-वडिलांबरोबरचं आहे ना, वेगळ्या पद्धतीने सगळ्यांचं वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने असू शकतं बरोबर. असतं.
माझं थोडंसं जास्त म्हणजे वडिलांबरोबर माझं कमीच बोलणं असं, खूपच जास्त दरारा वडिलांचा आहे. धाक हा बाबांचा. धाक असायचा. त्यामुळे बाबा आले घरात, की मग आम्ही सगळे व्यवस्थित कपडे घालून बसणार आणि तसं सगळं कल्चर हां, होतं हां. आमच्या घरात आहे अजून. म्हणजे आता कमी आहे. आता आम्ही कमवायला लागलो तर गोष्ट वेगळी. पण त्यामुळे त्या गोष्टीमध्ये खूपशा गोष्टी मी करू शकलो असतो किंवा शिकू शकलो असतो किंवा एक डिसिप्लिन म्हणा आपल्या आयुष्याचा तो डिसिप्लिन मी स्वतःच बनवला माझ्या पद्धतीने. तो गाईडन्स असता तर आणखीन गोष्टी चांगल्या झाल्या असत्या. एन्जॉय करणं जे होतं बालपण, ते कमी झालं ॲक्चुअली. मी कमी एन्जॉय करत होतो. तर आत्ता जर म्हणजे मी आत्ता मग त्या गोष्टी खूप करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो. केला असता. हां, मग त्या आधी करून घेतल्या असत्या मी सगळ्या. बाबांचा धाक होता तू म्हणालास हो. म्हणजे असं, तर मार वगैरे खूप खाल्लायस का बाबांकडून अरे असं खूप, कधी? खूप, हां. खूप. बाबांचा, आईचा सगळे कशावरून हात असायचं साफ म्हणजे करायचे. मार्क्स कमी मिळाले म्हणून असायचा, की खोड्या हां, केल्या किंवा अशी मस्ती केली म्हणून हां. मार जास्ती खाल्लायस? मला त्या असं म्हणजे तसा मी खोडकर नव्हतो जास्त. अच्छा, शांत हां, होतास. मी तसा शांतच होतो. पण तरीसुद्धा रिस्ट्रिक्शन्स खूप होते. म्हणजे बरोबर टाईमामध्येच घरी यायचंय किंवा एखाद्या तुम्ही किती पैसे पॉकेट मनी तर नसायचाच तो. बरोबर, तो काय पण तो नव्हताच. प्रवासाचे जे रुपये आहेत तेवढेच मिळणार आहेत. त्यामुळे एखादी इमली-विमली पण विकत घ्यायची असेल, हां, चिंच वगैरे आपण तर घ्यायचो चिंचा तेव्हा. हो, घ्यायचे ना हो, हो. विकत. त्यावेळेला चिंचा आणि ते अशी हो, चिंच बोरं, बोरं असायची. ती गंमत होती. हो, तर हो, ते हो. घ्यायला पण विचार करावा लागायचा, की अरे पैसे आता कुठून आणायचे? तर तसा तसा तो काळ एक होता. आणि बट मी आजकाल हेच म्हणतो, की आपण खूप मुलांना लहानपणी अ, डिस्क्रिमिनेट करतो. एक चांगला हुशार मुलगा असेल तो त्याला आपण नेहमी त्याचे मित्र बनण्याचे प्रयत्न करतो किंवा त्याला पुढे बघण्याचा प्रयत्न करतो. त्याला एक रोल मॉडेल टाइप्स बघतो आपल्या आपल्या ग्रुपमध्ये पण. पण असं काही नसतं. आता मला असं वाटतं, की की पूर्ण बालपण जे असतं ते एक्सपिरियन्स घेण्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट केलं पाहिजे रादर दॅन हं. की किती मार्क्स येतील, किती काय येतील. कारण नंतर तेच एक्सपिरियन्स यूज करून तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य आहे ना, ते घडवता. नॉट नंबर्स. राइट. तर ते कल्चर होपफुली आत्ता चेंज होतंय. आता खूप छान चेंज झालं हां, त्याच्यामध्ये. हां, आपल्या हां. काळात मलाही आठवतं, की मार्क्स कितवे हो, मार्क्स मिळाले, हो. कितवा नंबर आला हे तेच सगळं इम्पोर्टंट असायचं. असायचं. ब, कड, हो. तुकड्या सुद्धा फार महत्त्वाच्या हो, हो. असायच्या तेव्हा. हो, मग मला आठवतं, की मी शाळेमध्ये संस्कृत घेतलेलं. अच्छा, हां. हां, संस्कृत आणि हिंदी हां. असे 2 हाफ, सब्जेक्ट हाफ ते. होते येस. अर्धे-अर्धे हां. आणि त्यामुळे माझा वर्ग चेंज झाला. हां. मी दुसऱ्या वर्गात गेलो. मी म्हटलं, "मी नाही मला नको हे नको." नाही मी म्हटलं, की संस्कृत मला नाही घ्यायचं, मी हिंदीच घेईन. हां. पूर्ण हिंदी. कारण संस्कृत कुठे वाचणार, पाठ करा सगळं. आणि वर्ग चेंज झाला. तर म्हटलं, "नाही, नाही, नाही, मी संस्कृत घेईन." चालेल आणि ती मला तुकडी अर्ध-अर्ध. तशी हवी होती हो, म्हणून. पण माझा वर्ग हवा होता, माझे मित्र हवे होते. त्यामुळे हे खरं आहे. पण त्यावेळेला लहानपणी शाळा खूप इम्पोर्टंट असते. म्हणजे बालपण खूप छान तसं होतं. एक सर्वसामान्य हो. बालपण असं बालपण समजूया. अगदीच सिमिलर होतं जसं सगळ्यांचं असतं. त्यामध्ये एक माझ्याकडे जास्त एक एक्स्ट्रा गुण हा होता, की मी म्हणजे घरात गाणं चालू असायचं. काका माझे जे आहेत ते कलाकार असल्यामुळे मग त्यांच्याबरोबर गाणं शिकणं किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यक्रमाला जाणं, ते बघणं आणि तो माझ्यासाठी म्हणजे अगदी रेग्युलर माझी आयुष्यात एकदम कट व्हायचा. मग तेवढा जो भाग आहे, तो फक्त त्याच्यात तिथेच असायचा. मग तुम्ही किती अभ्यास करायचा आहे, तुला किती मार्क मिळणार आहे किंवा काय हा पुढे मी पाठी काय जे काय, ते सगळ्या गोष्टी निघून जायच्या आणि फक्त आय यूज्ड टू एन्जॉय परफॉर्मन्स, वॉचिंग हिम ओर वॉचिंग अदर आर्टिस्ट परफॉर्मिंग. मग त्यांना इमिटेट करणं, ते कसे गातायत एखादा आर्टिस्ट, ते गाणी कशी आहेत, ती गाणी इमिटेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी मग तो मजेदार टाईम होता आयुष्याचा. आणि आय थिंक त्यातूनच कॉन्फिडन्स लेव्हल सुद्धा आला असेल ना, म्हणजे स्टेज परफॉर्मन्स हो, करण्याचा किंवा सगळ्यांच्या समोर आपलं गाणं प्रेझेंट हो, करण्याचा. इंडियन आयडल हा खरं तर तेव्हा तू जो भाग घेतला होता, तो जो हो, काळ होता, म्हणजे रिएलिटी शोज एवढे नव्हते त्या हो. काळामध्ये. मग ह्या इंडियन आयडलबद्दल तुला माहिती कशी मिळाली आणि ऑडिशनचा दिवस आठवतो का? मला ॲक्चुअली आमचं असं कल्चर होतं त्यावेळेला की कुठेही कॉम्पिटिशन होते हं, तिथे जायचं आहे. बरोबर. कारण आत्तासारखे प्लॅटफॉर्म्स नव्हते. आता सोशल मीडिया आहे तसं काही नव्हतं. तर त्यामुळे
मी कधी विचार नाही केला की इंडियन आयडल एवढा मोठा होईल. मला फक्त होतं की मी काय गातो, मी किती चांगला गाऊ शकतोय किंवा आहे माझी काबिलियत काय आहे, ती मला शोमध्ये जाऊनच कळणार आहे. जिथे 4-5 लोकं आणखीन सिंगर्स येतील, ते मला दाखवतील की बरोबर. बाबा तू एवढाच आहेस. हं, हं, हं. यू नो त्याच उद्देशाने मी रिएलिटी शोजमध्ये पार्टिसिपेट करत होतो. पण त्याच्या आधीचे शोज जे होते ना, ते माझ्या आवाक्याच्याच बाहेरचे होते. म्हणजे डान्स करून दाखवा. हो. हां, तुम्ही प्रेझेंटेशन तुमचं किती चांगलं आहे, ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा. नाहीतर मग अगदीच म्हणजे क्लासिकल चंच म्युझिक बॅकग्राऊंड असलेले आहेत. असं एखादं आठवतं का म्हणजे तू त्या शोसाठी गेला हं, होता ऑडिशन द्यायला आणि हं. कळालं की इथे डान्स करायचा किंवा काय असं हो. काही आठवतंय? हो, आयडलच्या आधीच एक शो झालेला. आय थिंक व्ही किंवा त्यावेळच्या चॅनल्सवरती, म्युझिक चॅनलवरती व्हायचा आणि मला आठवतं पलाश सेन, अ, ते माहेरी आणि ते सगळे हो, गाणे. हो, हो. तर ते जज होते आणि आम्हाला सांगितलं, की पूर्ण दिवस आम्ही थांबून-वाबून मस्त आम्हाला ऑडिशनसाठी आम्ही गेलो स्टेजवरती. मी गेलो. तर मला माहिती मी गाणं काय गायचं. मला हं. त्यांनी 4 ऑप्शन दिले गाणं. पण ते गाणं नुसतं नाही गायचं, आता तू परफॉर्म पण कर. परफॉर्म करून, डान्स करून दाखव. दुसरा बाजूला होता, दुसरा मुलगा फुल एकदम ब्रेक डान्स असा, असं सगळं करून म्हणलं, "असं नाही मला गाणं येत." हे कसं गाणं असतं? यू नो मग त्यामुळे एक तो बोध पण घेतला, की ज्यावेळेला इंडियन आयडल ऑडिशन झाल्या हं. आणि मी सिलेक्ट झालो आता पुढच्या ऑडिशनसाठी, मी डान्स क्लास लावला मग. की असं मग काही सांगितलं तर हां, आपण प्रिपेअर. हां. तर मग आम आम कारण मी छोटे-छोटे शोज करायचो त्याच्या आधी. हं. तर तिथे जे डान्सर ग्रुप्स असायचे त्यातल्या एकाला म्हटलं, की "ये ना मला घरी शिकवायला." मग तो आणि आम्ही घरी असं ते गोविंदावाले स्टेप्स करत खूप फनी होतं पण ते. मला तर तेव्हा पण नाही जमलं धड. पण पण ते ट्राय केलं. तुम्ही कधी-कधी लाईट पण होता स्टेजवरती तुमची बॉडी थोडीशी मूव्हमेंटमध्ये राहते. तर ह्या गोष्टी मग मग ते तिथून ऑडिशनची हो. सुरुवात झाली. कधी असं वाटलं होतं स्वप्नात की फर्स्ट इंडियन आयडल म्हणून हं. आपल्याला हा किताब मिळेल? हां, असं कधी मॅनिफेस्ट आजकाल जे सगळे म्हणतात, तर तसं हां. लहानपणी तू काही विचार तरी केला होतास का? नाही माझं ना इव्हन बिग बॉसच्या वेळेला पण मराठीच्या बिग बॉसच्या वेळेला पण आणि इंडियन आयडलच्या वेळेला पण उद्देश हा कधीच नव्हता, की विनर बनायचं आहे. एक नेहमी असं वाटायचं, की आपल्याला कळलं पाहिजे, की आपण कुठे स्टँड करतो. आपण किती चांगले आहोत. कारण त्याच्या पुढची जर्नी जी आहे, हं. ती त्या काबिलियतवरती, त्याच गोष्टींवरती आपण पुढे शेप बरोबर. करू शकतो. टायटल हा फक्त एक गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर पुढे कसं जर्नी आपण हे करणार आहे आणि किती काबिल आहोत आपण, हे आपल्याला ते शो दाखवत असतो. त्यामुळे आयडल मला असं होतं, की मी ह्या मुलांबरोबर आहे, जे लोकं खूप कोणतरी शिकून आलंय, 15 वर्ष, 12 वर्ष शिकतंय हं, क्लासिकल. हं, हं. त्यांच्यामध्ये मी उभा राहून गातोय, चांगलं करतोय. आम्ही ऑर्केस्ट्रावाले लोकं म्हणजे वड काका इज अ व्हेरी गुड सिंगर. तो बसून रियाज करायचा आणि त्याच्यावर मी रियाज करायचो. नंतर मग मी क्लासिकल शिकायला लागलो. पण बाकीचे ग्रुप्स जे होते ते खूप सीरियस म्हणजे मला आठवतं आयडलच्या जे ऑडिशन्स होते झाले आणि नंतर मग आम्हाला ज्यावेळेला ठेवायला एका हॉटेलमध्ये ठेवलेलं, तिथे एका मुलाने म्हटलं, की "बाबा मला मला रियाज करायला हार्मोनियम पाहिजे." त्याचे बाबा हार्मोनियम घेऊन आले मोठा त्यावेळेला रियाज करायला. बरोबर. तर ते तेवढं सीरियसनेस होतं त्यांना सगळ्यांना, की हं, अरे हं. हां आणि मी मी ऑडिशन्स ज्या स्टार्टिंग ऑडिशन्स होत्या, त्या मी घरी सांगितलं पण नव्हतं, की मी जातोय गायला. मी त्या पॉइंटपर्यंत जोपर्यंत आम्हाला राहायला लागत नाहीये, तोपर्यंत मी ऑडिशन देत होतो ह्या ओके. शोचे. एक एक झालं क्लिअर, मग दुसरी आहे. मी आणि शिल्पा आम्हा दोघांनाच माहिती होतं. नंतर मग घरी सांगावं लागलं, की "बाबा मी कुठल्यातरी एका कॉम्पिटिशनमध्ये आता मला इथे हं, हॉटेलमध्ये हं. ठेवतायत, तर तू कपडे मला पाठवून दे." कपडे पाठवून दे. हां, तसं मी सांगितलं, तसं आणि मला सांगितलं. रिएक्शन कशी होती तेव्हा घरच्यांची? काय नाही, ते म्हणले, "हां, ठीक आहे." होय. तर म्हणजे एवढं लाईट होतं आमचं असं आणि मी पण काय एक्स्पेक्ट नाही केलं, की अरे त्यांना काहीतरी हं, असं हं.
तो पण हा कसा काळ होता म्हणजे हं, अभिजित, की इंडियन आयडल आम्ही टीव्हीवर बघत होतो. हं. आम्ही एव्हरी टाईमचे सीझन्स असायचे. म्हणजे इंडियन आयडल जो बरोबर. फर्स्ट सीझन होता. आता हा सॅटर्डे संडे येणार, तू हो, परफॉर्म करणार, राहुल वैद्य परफॉर्म हो. करणार. पण बॅक ऑफ द सीन पडद्यामागचं इंडियन आयडलचं स्वरूप कसं होतं? म्हणजे तुम्हाला हां. किती काळ कसं होतं? त्याच्या आधीचं तुमचं रियाज किंवा हे स्वरूप कसं होतं सगळं? आम्ही ज्यावेळेला 10 टॉप 10 हां. सिलेक्ट झालो, तेव्हा आम्हाला ॲक्चुअली खूप रॉयल ट्रीटमेंट होती हां. हं. आणि पहिला सीझन होता, तर हं. त्यामुळे अ, जे इंटरनॅशनल टीम आहे, ते येऊन बसायची आणि ते मॉनिटर करायची सगळे कंटेस्टंट्सना हं, हं, हं. प्रॉपर गोष्टी मिळतायत की नाही मिळतायत. आणि आम्ही मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला होतो. तर एका रूममध्ये दोघं मुलं आम्ही असायचो. पण खूप मजा, खूप खूप गदारोळ. तो पूर्ण फ्लोअर जो होता तो आमच्या हातात होता. हां, हां, हां. आणि एक धमाल मस्ती. हां, पूर्ण धमाल मस्ती. मग कोणतरी जाणार, मग आपला पियानो खोलणार, मग त्याच्यावरती कधी गाणी करायची. पण हे हे व्हायचं ज्या दिवशी शूटिंग आहे, त्याच्या 2 दिवसासाठी. हं, हं. त्या 2 दिवसानंतर आम्हाला गाणं मिळणार आहे, की हं. पुढच्या आता शूटच्या दिवशी कोणतं कोणतं परफॉर्म गाणं करायचं. परफॉर्म आहे? ते ज्या दिवशी मिळालं, मग त्यावेळेला ते हे असायचे वॉकमन्स असायचे. हां, हां. ते येस. सीडीवाले वॉकमन्स हं. यायचे. ते लावून आपलं 50 वेळा आम्ही बसून फक्त ती त्याचीच प्रॅक्टिस करत राहायचो. आणि मग ते एवढं प्रॅक्टिस करायचो, कारण आता तरी तुमचा ओपन बँड आहे. सो ओपन बँडचं इम्पोर्टन्स आणि खासियत ही आहे, की एखादी गोष्ट पाठीपुढे झाली तरी तुम्ही मॅनेज करू शकता. पण आम्ही करायचो परफॉर्मन्स ते एक ऑडिओवरतीच करायचो. ओके. हां. मग ते तुमचे परफॉर्मन्स लाईव्ह असायचे. जसं आता लाईव्ह असायचे. दाखवलात हो. पूर्णपणे लाईटला पुढे सिंगिंग लाईव्ह जायचे. असायची. पण सिंगिंग लाईव्ह पण असायची. बाकीचा पूर्ण ऑडिओ आहे, हं, बाकीचे जे ऑर्केस्ट्रेशन्स आहेत, हं. ते सगळं रेकॉर्डेड होतं. त्यामुळे ते अल्मोस्ट लाइक अ रोबोट होतं. ते एकाच पद्धतीने चालणार आहे. तर बरोबर. जर दोनदा रिपीट लाईन आहे, तर ती दोनदाच होणार आहे. तुम्ही काउंटिंग जी आहे 1, 2, 3 स्टार्ट होणार आहे, तर होणारच आहे. यू नो. सो ते सगळं तर लक्षात ठेवावं हां, लागायचं. त्या सगळ्या पॉइंटर्स लक्षात ठेवायला आहे. अल्मोस्ट लाइक अ डान्सर. तर डान्सरचा कसा एक ऑडिओ पार्टी आहे हं, आणि ते हं. परफॉर्म करतात. तसंच आमचं अल्मोस्ट एक ऑडिओ आहे आणि त्याच्यावरती आम्हाला गायचं आहे. तर तो एक खूप चॅलेंजिंग पार्ट होता. कारण एखादी लाईन इथे-तिथे झाली. सिंगरला तर सवय फुल. असते हां. हां, की थोडंसं माहोल चांगला आला, आपण चला हं. बहक जाते ना, काय म्हणतात ते. बरोबर. तसं थोडंसं आपलं एलॅबोरेट करायची सवय असायची. पण इथे तुम्ही नाही करू शकत. तर तर मग पुढचे सगळे तुमचे जे हो, आहे ते ताल ते सगळे सगळं चुकू शकतो. चुकू शकतात. मग राइट. त्यासाठी आम्हाला खूप प्रॅक्टिस करायला लागायची आणि खूप रियाज करायला लागायचा. कधी-कधी भांडणं पण व्हायची. "अरे तू जा ना बाथरूम में जाके गा ना." हो, ॲक्चुअली रूममेट जेव्हा हां, दोघं रूममेट्स असायचे असायचे तेव्हा ना. हां. "अरे मेरे को अभी 1 घंटा दे दे, तू 1 घंटा नीचे जाके आ." तर असं सगळं करून आम्ही मॅनेज करायचो आणि मजेदार गोष्टी हो, खरं मजेदार तर गोष्टी. इंडियन आयडल म्हटलं की 3 मराठी चेहरे हो, डोळ्यासमोर येतात. प्राजक्ता, राहुल वैद्य, हो, प्राजक्ता शुक्रे आणि अभिजित सावंत. हो. तुमचा तेव्हाचा बॉन्ड कसा होता आणि तो आजही तसाच आहे का? माझा आणि प्राजक्ताचा चांगला बॉन्ड आहे. आम्ही बोलतो पण, गप्पा-वप्पा होतात. शोजमध्ये एकत्र परफॉर्म करतो. राहुल पण आता मध्ये एकदा आम्ही मुंबईमध्ये मी परफॉर्म केला त्यावेळेला आलेला. त्यावेळेला असं हाय हॅलो आहे राहुल बरोबर. पण प्राजक्ताबरोबर खूप चांगल्या गप्पा होतात. शी इज डूइंग वेल. ती आता म्युझिक डायरेक्शनकडे वळली आहे. तर ते पण करत सो आहे. बॉन्ड अजूनही आहे तसा छान. हो. आपण हे फेम पाहिलं, इंडियन हं, आयडल फर्स्ट पद मिळालं. म्हणजे हं. ती रात्र आजही आम्हाला आठवते टीव्हीवरती जेव्हा हे घोषित हं, झालं होतं, की फर्स्ट इंडियन आयडल अभिजित सावंत. हो. ती रात्र, तो टीव्ही, तो दिवस. तुला ती रात्र आठवते का? आणि कसं होतं जेव्हा हे ऐकलं तू लाईव्ह, की तू विनर झालायस? मला तर ना सांगू तर मी सुन्न होतो. कारण मला आठवतं मी टॉप 3 मध्ये आम्ही आलेलो. हं, अ, आणि टॉप 3 ला घरी जायचं एक हे होतं म्हणजे की घरी नेणार हं. आणि मग घरी तुम्ही थोडंसं कॅम्पेनिंग करा, तुमची प्रमोशन हो. करा. असं सगळं एक एक सेगमेंट हं. होता. त्यासाठी आम्हाला हो. घरी पाठवलेलं. आणि ज्या दिवशी मी घरी पोहोचलो, आमच्या बिल्डिंगमध्ये जागा नव्हती. असे बाजूला पूर्ण लोकं जमा आहेत. हे अजून विनर झालो नाहीये आम्ही. हां, त्याच्या हां, आधीची गोष्ट. ही त्याच्या आधीची गोष्ट आहे. आम्ही टॉप 3 आहोत आणि लोकं सगळीकडे ओळखतात हां. 22, 21, 22 वर्षाची मुलं आम्ही. मी सगळ्यात मोठा होतो. आणि असं सगळ्या गोष्टी होतात. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड की बाबा काय चाललं काय? त्यानंतर ज्यावेळेला परत मी आलो, त्यावेळेला मी म्हटलं की यार काय झालं काय माझ्याबरोबर? एवढी लोकं का माझं नाव घेतायत आणि का एवढं क्रेझ काय आहे?
आयुष्यात असं क्रेझ कोणासाठी बघितलं पण नाही आणि कधी ठेवलं पण नाही. माझ्या घरामध्ये फोटो असायचा सचिन तेंडुलकरचा. बाकी काही नाही असं. तो तो एक एक्सपिरियन्स होता. त्यामुळे ज्यावेळेला विनर झालो ना, त्यावेळेला धडकी भरली पहिली तर. ज्यावेळेला विनर झालो ना, त्यावेळेला धडकी भरली पहिली तर. कारण एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमध्ये आम्ही छोट्या गोष्टी, छोटी स्वप्न, छोट्या-छोट्या गोष्टी बघून आणि स्वतःचीच विचारांनी स्वतःची बरोबर. पुढचं आयुष्य शेपअप करणार आम्ही. तिथे अचानक असं होतंय, की लोकं मोठ्या-मोठ्या स्टुडिओजमध्ये आम्ही जाऊन फोटोशूट चालले आणि त्यामुळे खूप एक वेगळा अनुभव होता. मी इव्हन आयडलचा फिनाले होणार होता. तर मम्मी मला भेटायला आली. आई आली म्हणाली, की "आता सगळं असं आहे. आम्ही शाळेत चाललोय. तुझ्या शाळेमध्ये जाऊन आम्ही कॅम्पेनिंग करू. म्हणजे सांगू हां, हां. राजा शिवाजी हो. दादरचा मुलगा आहे आणि तुम्ही पण तुमच्या शाळेला तुम्ही वोट करा." असं तसं. मी म्हटलं, "नको जाऊ, नको जाऊ." ते का? "नाही, नाही, मला माहिती नाही हे लोकं आता पुढे काय आहे?" इट वॉज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. त्या पद्धतीची भीती होती, की आता मला माहिती नाही, की बाबा मला खरंच चांगलं आयुष्य मिळेल, की काय मी एक कॉन्ट्रॅक्टमध्ये पडेन आणि काय आपण फिल्म्समध्ये बघतो ना, तसं काय होणार? म्हणजे एवढं ओव्हरवेल्मिंग होतं, की कसं घ्यायचं तेच कळत नव्हतं त्यावेळेला. अच्छा. पण आता हे फेम आलं. हं, फेम मिळाल्यानंतर ते टिकवणं सगळ्यात हं, जास्त कठीण जातं. हं. तर तो संघर्षाचा काळ कसा होता? कारण काही काळ असा हां. असतो, की आपण म्हणतो सुखानंतर दुःख, हो, अगेन सुख. हो. सो तसा जो काळ होता, तो कसा होता आणि ती फेज तू कशी हं. हँडल केलीस? ती तर मला वाटतं अजूनही चालू आहे. ती तर आयुष्यभर जोपर्यंत म्हणजे आहे, करतोय काम, तोपर्यंत ही चालूच राहणार आहे आणि आजही कधी-कधी असं वाटतं, की अरे भरपूर लोकं फोटो-वोटो काढायला आले, की थोडंसं इरिटेशन असतं. पण नाही आलं कोण तरी पण इरिटेशन होतं. अरे काय कोण आलंच नाही. ते पण आहे. तर त्यामुळे अ, ही जी एक गोष्ट आहे ती कलाकाराच्या आयुष्यामध्ये नेहमी राहते आणि फेम टिकवू तेव्हाच शकतो जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल, काम करत राहाल आणि तेच प्रयत्न चालू असतात. ते फेमचंच आहे सगळं गणित. त्या ठीक आहे. फेमसाठी सगळं हो, चक्र सुरू सगळं असतं. चक्र अक्षरशः आणि आणि मला एवढं सगळं मिळालेलं आहे ना, हो. त्यामुळे तिथून मग आता खाली बघूच शकत नाही ना. त्याच्यावरतीच बघायचं आहे. मग एक टाईम असा होता, की फ्रस्ट्रेशन पण असायचं, की अरे कसं पुढे काय करायचं? आत्ता येऊन कुठे-कुठे म्हणजे मी बोलू शकतो, की 5-6 वर्षापासून मी थोडा स्थिरावलोय, की नाही ठीक आहे. जे आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्यांकडे न बघता स्वतःचा रस्ता स्वतः बनवण्याची प्रयत्न करा. असं. अभिजित ॲक्चुअली अनेक रियालिटी शोजमध्ये नंतर तू दिसला. हं. म्हणजे नच बली असो किंवा मास्टर शेफ असो, हो. बिग बॉस मराठी. हं. मराठी बिग बॉस जेव्हा हा कॉल आला, तेव्हा काय हं. विचार मनामध्ये आला, की का आपण सिलेक्ट करावा आणि हं. सगळ्यांना मराठी बिग बॉस माहिती होता, की कशा पद्धतीचा हा शो आहे हो. आणि जर का ना. हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाली, हं. संधी आली, तर तू निवडशील का? हिंदीचं तर माहिती नाही मला, की त्यावेळची सिच्युएशनवरती डिपेंड करेल. पण ह्याच्या आधीचा सीझन जो होता मराठीचा, हां. तो पण मला ऑफर झालेला, की "तू करशील का?" तर मी पहिला विचार केला, की मला मराठी का ऑफर करतात? कारण मी खूपसं जे काय माझं क्लेम टू फेम म्हणा, सगळं जे आहे ते हिंदीमध्ये जास्त आहे. हं. त्यामुळे मराठी येणं हे माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं आणि म्हटलं, की मी मराठीमध्ये असं लोकांना माहिती पण असेल की नाही, त्यांना किती कनेक्ट करेन, काय करेन. त्यामुळे त्यावेळेला मी म्हटलं, "मी नाही करणार. मी हा सीझन मला आय डोंट थिंक मी करू शकेन." आणि एक तर बिग बॉसमध्ये लोकं जाऊन काय त्यांचं म्हणजे वेगळाच काय चेहरा आला बाहेर तर प्रॉब्लेमॅटिक असतं. त्यामुळे भीती होती. पण नंतर मग मी स्वतःला तयार केलं. तो सीझन बघितल्यानंतर मग स्वतःला रेडी केलं, की नाही करू शकतो आपण. जर करता येईल तर करू शकतो आणि ट्राय करायला पाहिजे. आणि माझा अगेन मुद्दा हाच होता, की स्वतःला ओळखता आलं पाहिजे, की आपण कसे आहोत हे हे दिसणार आहे. आणि ते स्वतःला पण कधी-कधी कळणार आहे ह्या शोमुळे. तर तोच एक चांगला ॲडव्हांटेज घेऊन मी विचार केला, की स्वतः मी काय आहे माणूस म्हणून ते बघूया, पण ट्राय बिग करूया. बॉसमध्ये तू थ्रू आउट द बिग बॉस खूप शांत वाटला. अभिजित आणि निक्की एक वेगळीच जोडी झाली होती, जी आपल्याला मास्टर हो. शेफमध्ये सुद्धा बघायला मिळाली होती. हं. ह्या बॉन्डबद्दल काय सांगशील? एकदम फायर अँड आईस आहे आम्ही हां. आम्ही दोघं म्हणजे ती तर खूपच वेगळी
हे आहे, पर्सन आहे. आणि पण मला असं वाटायचं की जसं मी म्हटलं की मला खूप इन्स्पायर्ड करते ह्या गोष्टी, नवीन कलाकार, त्यांच्यामध्ये असलेले गुण आणि ॲज अ पर्सन ऑल्सो एक स्ट्रॉंग विल पॉवर आहे. तिची एक म्हणजे जे हं, काही तिला बरोबर वाटतं ते बरोबर आहे, हं, असंच ती म्हणते. हे बरोबरच आहे. हं, हं. यू नो आणि मी असा माणूस आहे की मला जर थोडासा जरी कॉन्फिडन्स माझा हलवला, तर मी मान्य करेन, "हो, हो, असेल, असेल. नाही, तुम्ही जे बोलताय ते असेल." तर त्या गोष्टी मला खूप शिकण्यासारख्या होत्या, की तुम्ही थोडंसं कॉन्फिडंट राहायला पाहिजे आयुष्यात. यू नो सगळ्याच गोष्टी मान्य करून चालणं, अ, कारण आपण खूप घाबरतो की पुढे काय दिसणार आहे, पुढे काय होईल? जर मी एखाद्याला दुखावलं, तर लोकं कसं मला घेतील आणि आणि नेहमी लोकांना प्लीज करत राहायचं आयुष्यभर. तर तिच्याकडे तो नव्हताच भाग आणि म्हटलं की ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. तू तर मराठी बिग बॉस मधून काय हां. शिकलास? जर मी हे तुला विचारलं तर काय हं. असेल उत्तर? मी जसं म्हटलं की एक कॉन्फिडन्स मी शिकलो कसा घ्यायचा, कसा स्वतःवरती ठेवायचा. कारण जसं मी म्हटलं की एक नेहमी असा विचार असतो की नाही, माझा निर्णय बरोबर आहे का? प्रत्येक वेळेला स्वतःचा निर्णय चेक करत राहणं, स्वतःवरती डाऊट घेत राहणं, हा माझा खूप जुना नेचर राहिला आहे. आणि बिग बॉस संपल्यानंतर मला कळलं की नाही, जरुरी नसतं. कारण डिसिजन आणि चांगला डिसिजन किंवा बरोबर डिसिजन जो आहे, हा डिसिजन ज्यावेळेला घेतला जातो आणि ज्यावेळेला तो इम्प्लिमेंट होतो त्याच्यानंतर कळतो. त्याच्या आधी तुम्ही डिसाईड नाही करू शकत, की हा तुमचा डिसिजन बरोबर आहे की चुकीचा आहे. सो इम्पोर्टंट ही गोष्ट आहे, की तुम्ही जो डिसिजन घेताय त्याला 100% द्या. यू नो हां. आणि म्हणून म्हणून त्याच्यानंतर पण जसं म्हटलं, की कव्हर्स किंवा किंवा रिक्रिएट केलेली गाणी आहेत. त्यावेळेला मी म्हटलं, की नाही, हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे, की इम्पोर्टंट हे आहे, की काम करत राहायला पाहिजे. असं नाही विचार केला पाहिजे, की अरे बरोबर काय? अरे हे माझ्या इमेजला बरोबर आहे का? हे चांगलं करू शकतो का ते? इट इज नॉट इम्पोर्टंट. इम्पोर्टंट हे आहे, की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तुमचं काम करताय. मास्टर शेफचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे मास्टर शेफ करताना तू हो. स्वतः घरी कुकिंग वगैरे करतोस का? आणि आय मी थिंक आवडतं कुकिंग मी तुला. हौशी हौशी कुक आहे. कुकिंग. हां, 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 हौशी कुक आहे आणि म्हणजे आणि हे चालू झालं ॲक्चुअली कोविडपासून. हां, तर कोविडमध्ये आपलं जेवण-बिवण बनवायचं, घरात कोण नसायचं, मग काहीतरी हां. वेगळ्या पद्धतीने काय-काय डिशेस बनवायच्या आणि मग बायको पण तारीफ करायला लागली, "अरे मस्त बनवते तू." ही गोष्ट वेगळी आहे की तिचं काम वाचायचं म्हणून ती म्हणते. पण मजा यायची हे सगळं करताना. त्यामुळे जेवणामध्ये काय म्हणतो त्याला आपण, चव आहे, हे मला कळलेलं त्यावेळेला. ओके. आणि फेव्हरेट काय तुला काय म्हणजे तुझी फेव्हरेट डिश हां. कोणती जी तू बनवलेली तुला आवडते असं? मला डेझर्ट्स बनवायला बिलकुल नाही आवडत. अच्छा, नाही आवडत. हां, बिलकुल नाही आवडत. कारण त्याच्यामध्ये खूप मोजमाप असतात आणि त्याच्यामध्ये खूप एवढंच दिलं पाहिजे, एवढंच साखर असते ती एवढीच ग्रॅम्समध्ये घ्या आणि असं घ्या. आणि मी खूप हातावरती आणि बघून, डोळ्यांनी बघून डिसाईड करणारे आहे, एकदम जुन्या हं, आपल्या हं, हं. आईसारखे. हां, हां, हां. ते माप तुला पण माप जवळच हां, दिली असतात तशी हो. मापं. आम्ही येस. आमच्या पद्धतीने मला हां. टोप दिसला, की त्याच्यामध्ये मला किती मीठ काय घालायचंय ते तसं होतं. त्यामुळे मास्टर शेफ करताना मला असं वाटलं, की ठीक आहे, करू आपण. ज्यावेळेला नॉर्मल फूड आहे, मुघलाई असो, हे मला आवडायचं बनवायला. तर किंवा घरचं आपलं जेवण आहे, त्याच्यात काहीतरी स्पेशालिटी बनवणं हे आवडायचं. नॉन व्हेजिटेरियन आवडायचं. ते आपण करू शकतो. पण मास्टर शेफ वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे माझ्याकडे आजही बुक आहे आणि ते रोज बुक आम्ही लिहायचो. प्रत्येक एक डिश लिहायचो, त्याची रेसिपी लिहायचो आणि ते पाठ करायचो. अक्षरशः माझ्या शाळेतले दिवस मला आठवले आणि शिल्पा आणि मी म्हणजे माझी वाईफ आणि बसून मग ती माझा पूर्ण ते एक हे घ्यायची एक्झाम घ्यायची. "तू सांग आता, मग काय टाकणार तू? अच्छा, हे मीठ टाकल्यानंतर मग काय टाकणार?" असं. असं पूर्ण अभ्यास फुल असायचा. टेस्ट चालायची म्हणजे पूर्ण मास्टर टेस्ट, शेफची. पूर्ण टेस्ट आणि मला नाही आठवत, की मी इव्हन बिग बॉसमध्ये आय वॉज व्हेरी रिलॅक्स्ड. हं, मी हं, जे हं. काही करतो ते आहे. पण इथे मला टेन्शन यायचं, की आता एखादी गोष्ट टाकली आहे आणि मग ती करपली तर? त्या सगळ्या गोष्टी खूप मजेदार पण होत्या आणि इट वॉज अ
ब्रिलियंट एक्सपिरियन्स. ओके. अभिजित खरं तर आत्तापर्यंतचा प्रवास बघितला. ते हं, इंडियन आयडल, फेम, हं, त्यानंतर हं. नचपल्ली असो, हो, मेंटर असो, मराठी बिग बॉस, मास्टर शेफ. तर हो. हे सगळं साकारत असताना ह्या वेगवेगळ्या भूमिका मनातून किंवा आतून इनर व्हॉईस नाही आला का, हां. की आपण खरं तर गायक आहोत, पण हं, आपण हं. ह्या वेगवेगळ्या भूमिका का साकारतोय? असा हां. कधी प्रश्न तुला तुझाच पडला नाही का? मला ॲक्चुअली आला. जसं इंडियन आयडल संपलं ना, त्याच्यानंतर जितकं गाण्यासाठी, प्रोजेक्टसाठी आले ऑफर्स, त्याच्याहूनही जास्त ऑफर्स मला टेलिव्हिजनसाठी जास्त आले. म्हणजे मी कॉमेडी सर्कस हो. केलंय. ऑफकोर्स बिग बॉस आत्ता केला. पण मी एक आर-जे होतो एका चॅनलवरती काही टाईमसाठी. होस्ट केलंय इंडियन आयडल येस. 5 होस्ट पण केलंय. त्यामुळे खूपशा गोष्टी करून झाल्या. फिल्म केली ॲज अन ॲक्टर लॉटरी. लॉटरी म्हणून. येस. तर मला नेहमी वाटायचं, की अरे मी तर गायक आहे. मी तर ते इंडस्ट्रीमध्ये आलोच आहे गाण्यासाठी. पण लोकं मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये का ढकलतायत? नजबल्ली झालं त्यावेळेला. आत्ता मला म्हणजे काही वर्षापूर्वी मला समजलं, की मी एक टेलिव्हिजन फेस आहे आणि लोकं मला तसंच बघतात. ते कधी-कधी आपण म्हणतो ना, की टाइपकास्ट केलं जातं किंवा एका पद्धतीने तुम्हाला बघितलं जातं आणि त्या त्या गोष्टीला एक्सेप्ट करून तुम्ही काय वेगळं करू शकता ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे म्हटलं ठीक आहे. इट इज इम्पोर्टंट काय म्हणतात ते दिसणं इम्पोर्टंट आहे. तर त्यामुळे लोकं तेच केलं. येस, लोकं हा शब्द मांडला. तर हं. त्याच्यावर मला असं येतं, की अनेक प्रकारची लोकं असतात हां, आणि सेलिब्रिटींच्या बाबतीत तर हे फार होतं, की एखादं स्टेटमेंट पास करणं, हां, ट्रोल करणं, कमेंट्स करणं. कारण हां. ते तुम्हाला फॉलो करत असतात. हो, ते तुम्हाला आयडल मानत असतात, हो. की तुमच्याकडे बघून त्या काही गोष्टी ते शिकत असतात आणि तेव्हा तुमच्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, की तुमचं वागणं, बोलणं ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. पण त्यासोबतच अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सी सुद्धा होतात एखाद्या स्टेटमेंटमुळे हो, किंवा कमेंट्स ट्रोलिंग होतं. त्यावेळेला एक माणूस म्हणून अभिजित हो. सावंत स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवतो? मी तसं पण खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे अबाउट कमेंट्स. हं, मला म्हणजे आता तुम्ही भेटाल किंवा कोणी भेटलं ना, हं, तर मला जर एखादी गोष्ट हं, खटकली किंवा तुम्ही काहीतरी असं किंवा मी काही व्यवस्थित पद्धतीने नाही वागलो, हं. तर ते मला खूप राहून जातं माझ्या डोक्यात मनामध्ये. हां, बरोबर. की अरे यार, मी व्यवस्थित नाही वागलो किंवा मी व्यवस्थित राहिलो नाही. त्यामुळे एखादं कमेंट्स येणं हे खूप डोक्यात राहून जातात गोष्टी, की अरे का असं बोलतोय? हे नका का आहे? तर त्या गोष्टीला समजायला खूप वेळ लागला आणि कधी-कधी वाटतं, की तुम्ही मला ओळखतच नाही आहात, ॲज अ पर्सन तुम्हाला मी माहितीच नाही ॲज अ पर्सन मी कसा आहे. मग तुम्ही का माझ्याबद्दल एक एक पद्धतीचा ओपिनियन क्रिएट करताय? तर ती गोष्ट आहे. कारण मी आता जसं मुंबईमधला आहे. भरपूरशा गोष्टी कल्चर वाईज खूप वेगळं आहे मुंबईचं कल्चर. पण एखादा दुसऱ्या साईडला बसलेला माणूस जो मुंबईतलं कल्चरच ओळखत नाही, तो तू असंच कपडे का घातले किंवा असं काय आहे किंवा तुझं भाषा अशी काय हं, आहे. हं, हं. ह्या गोष्टी त्यावेळेला असं वाटतं, की तुम्हाला माहितीच नाहीये मी ॲज अ पर्सन कसा आहे. माझं अपब्रिंगिंग कसं आहे. पण तुम्ही येऊन तिथे एखाद्याबद्दल चांगलं किंवा वाईट बोलता. त्या गोष्टीबद्दल कधी-कधी वाटतं, की हे विचित्र आहे. तुम्ही कामाबद्दल डेफिनेटली बोला किंवा जे पण मी वर्क करतोय त्याबद्दल नक्की बोला. कारण त्याच्यामधूनच मला इन्स्पिरेशन पण मिळेल, की मला काय चांगलं केलं पाहिजे किंवा मी हं. कसं अजून चेंज करू स्वतःला. पण ज्यावेळेला पर्सनल साइडची गोष्टींबद्दल बोलली जातात ना, त्यावेळेला अ, एकतर असं वाटतं, की तो माणूस म्हणजे त्याचा चेहराच दिसतो कधी-कधी, की ही मस्ट बी लाफिंग हं, मी हं, याला हं. असं कमेंट केलं. अशा पद्धतीचा असेल. पण आता आता सवय झाली. आता एवढं वाईट नाही वाटत, बट आय स्टिल फील समटाईम्स पण ही ही सवय गोष्ट राहते. होण्यासाठी काही केलंस का तू? म्हणजे स्वतःमध्ये काही बदल? हं. कारण ही सवय करणं फार कठीण आहे. आपण हो, खूप म्हणतो, की इग्नोर करायचं. हो, पण हे असं नाही होत, की जस्ट इग्नोर म्हणणं तेवढं सोपं नसतं. हो. ती कमेंट्स किंवा ते ट्रोलिंग इग्नोर करणं. हो. मग मला वाटतं कधी-कधी ना आर्टिस्ट लोकांना एक ठप्पा असतो. एक एक शिक्का लावला जातो, की खूप प्लास्टिक आहेत किंवा रिअल नाही राहत आर्टिस्ट. ह्याचं रिझन पण एक हेच आहे. कारण लोकं तुम्हाला असं हार्श काहीतरी बोलून जातील. कधी-कधी रस्त्यावरती पण कधी-कधी कोण भेटतं, मग विचारतात, "काय करतो आजकल? क्या चल रहा है? अब क्या करने वाले हो?" मैं क्या करने वाला हूँ? मेरे को पता है मैं क्या कर रहा हूँ. आणि माझं काय चाललंय ते मला माहिती आहे.
तुम्ही आज मला बघताय किंवा भेटायला आले, कारण तुम्ही माझं आधीचं काम बघितलंय ना. तुम्ही माझं गाणं ऐकलंय, तुम्ही माझे फिल्म्स ऐकले काय, जे काय असेल ते बघितलंय. मग तुम्ही त्या कामासाठी आलात. मग तुम्ही त्याबद्दल तर बोला 2 मिनिटं किंवा 1 मिनिट, की "अरे, तुम्हाला काय त्या कार्यक्रमात बघितलं, ते हं. गाणं ऐकलं तुम्ही." पण आपला अप्रोच असा आहे, की "हां, अभी क्या चल रहा है? पुढे काय मग आता उद्या काय?" राइट. त्याला आणि त्या गोष्टीला काही अर्थ पण नाहीये. इफ यू सी, की पुढे काय होणार आहे मलाच नाही माहिती. मी हं. पुढच्या पाऊल काय घेणार ते पण नाही माहिती. आणि तुम्ही आज ओळखच माझी तुम्ही माझ्या पास्ट वर्कमुळे आहे ना. मग तुम्ही माझ्या फ्युचरसाठी विचारून काय करणार म्हणजे? पण ते आहे एक आर्टिस्टला एक जो पण पब्लिक फेसवरती आहे, त्यांना हे झेलत राहावं लागणार आणि अभिजित, जसं मी म्हटलं, की पडद्यामागचे हं, कलाकार म्हणजे हं. पडद्याच्या समोर अनेकदा सोशल मीडियावरती ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. हो. पण पडद्यामागे जो तुझा खरा जी हं, एक इंडियन आयडल म्हणून नाही किंवा एक हं, आर्टिस्ट म्हणून नाही, एक घर म्हणून, एक फॅमिली मॅन, हं, एक बाबा म्हणून जी हं. सिच्युएशन त्यावेळेला भूमिका सांभाळायची असते, ती पडद्यामागची किती कठीण असते. जेव्हा काहीतरी अशा गोष्टी न्यूज येतात किंवा हां, हे सगळं येतं आणि त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह राहायचं हां. आणि घरी सुद्धा ते घर आणि मुलींचा बाबा आहे, ते हो. सुद्धा सगळं हँडल करायचं. आता माझ्या छोट्या मुलीबरोबर चांगला एक किस्सा झाला. हां, आता चाल तुरु तुरु वॉज व्हेरी बिग हिट आणि हां, खूप गोड व्हिडिओ होता. हां. त्याच्यात काही नव्हतं. तर ज्यावेळेला रुपेरी वाळत आलं त्यावेळेला माझी लहान मुलगी ती खूप एक्सायटेड हं, असते या हं, हं. गोष्टींसाठी. ती "अरे पप्पाचं डॅडाचं गाणं आलंय." लावायला तर लावून बसले आणि गौतमी बरोबर तो हां, हां, हां. एक रोमॅन्टिक पूर्ण व्हिडिओ आहे ना. मग बघते, बोलते वाईफला बोलावलं, म्हणजे "तू का नाही व्हिडिओमध्ये? तू करायचा ना व्हिडिओ. हे का असं दुसऱ्या मुलीवर का?" तर त्यांचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचं एक हे आहे, पद्धत आहे. बरोबर. ते आपल्या पद्धतीने बघतात ह्या सगळ्या गोष्टींना आणि कधी-कधी असं वाटतं, की अरे म्हणजे माझं आणि माझ्या वाईफचं पण बोलणं असतात, की "अरे आपण असं काम केलं पाहिजे." जे आपल्या मुलांना म्हणजे ते पण बघतात. त्यामुळे त्यांच्यासमोर एक मिसाल असलं पाहिजे, एक पुढचं स्टेप दिसलं पाहिजे. तर हा एक प्रेशर पण आहे पण. सो इट इस व्हेरी डिफिकल्ट टू जस्टिफाय युअर वर्क विथ युअर किड्स येस. आणि आणि हे म्हणणं, की नाही मी हे याच्यासाठी करतोय, की तुम्हाला चांगलं दिसावं, असं नाही करू शकत. आता असं वाटतं, की नाही मला जे करायचंय, माझं काम जे आहे, ते मला आता करावंच लागेल. पुढे जाऊन ते समजतील ह्या गोष्टीला. दोन्ही बॅलन्स आता हां, सध्या करणं हां. गरजेचं आहे. ते उद्या समजतील, पुढे जाऊन समजतील. ज्यावेळेला ते मोठे होतील, ते होते बरोबर. तेव्हा त्यांना कळेल. पण आज त्यांना त्यांना व्यवस्थित दिसावं म्हणून मी आज तसं नाही करणार. बिग बॉसच्या वेळेला पण. बिग बॉसच्या वेळेला माझी बायको आणि मी आम्ही बसलेलो आणि म्हटलं, की "तू एक काम कर, मुलांना नको दाखवू शो." यू नो कारण माहिती नाही ना, शिव्यागाळी आहेत. पण आणि वडिलांबद्दल कोणतरी काहीतरी बोलतंय, अपमानास्पद बोलतंय, मुलांना कसं ते बघतील काय? पण इट वॉज अ गुड रिझल्ट आणि त्यांनी एक्सेप्ट केलं ह्या गोष्टीला. ज्यावेळेला ते बिग बॉसमध्ये आले पण ते दोघं एकदम खुश होते हो, 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 आणि हो. पद्धत त्यांचं म्हणजे ऑफकोर्स दे मिस मी. पण बाकी गोष्टी एकदम हे असतात. त्यामुळे मला असं वाटतं, की इट इज इम्पोर्टंट, की आपण आमचं काम करायचं आणि ते समजून घेतील या गोष्टीला. अभिजित, तुझे मुलींसोबतचे खूप छान हॅपी मोमेंटचे फोटो हां. तू पोस्ट करत असतो. हं. कसं आहे बॉन्ड तुमच्या, म्हणजे तिघांचं हां, एक बाबा आणि मुलीचं वेगळं नातं असतं हां, आणि आय थिंक मुली वडिलांशी जास्ती क्लोज असतात. तर हां, हॉलिडे किंवा काही सुट्ट्या वगैरे असतात, कसे हां. स्पेंड करताय आणि कसं नातं आहे तुमचं? आमचं खूप टॉकेटिव्ह नातं आहे खरं म्हटलं तर. आम्ही एकमेकांशी खूप बोलतो. म्हणजे आता तुझ्या बाबांसारखा तू बाबा आहेस का, की तसं धाक नाहीये. आहे नाही, तसा? नाही. तसं नाही. मला कधी-कधी माझी वाईफ बोलते, की "अरे, तू जरा ओरड ना तिला. ती बघ काय आली नाही, लेट झालंय." मग मला असं प्रेशर येतं, की आता मी कसं बोलू? असं आता सीरियस फेस ठेवून कसं कारण आपण प्लॅन करून राग नाही काढू शकत ना बरोबर. किंवा जर तुम्हाला नॅचरली राहायचं नॅचरलीच विचार करायचा आहे. तुम्ही प्लॅन नाही करू शकत, की "अरे, आता आता ती आली ना, लेट आली. अरे, अच्छा, मग आता मी तिला असं थोडासा आवाज मोठा करून." पण दॅट इज ऑल फेक ना. रिअल नाहीच आहे. कारण कधी-कधी मी म्हणतो, की "अरे, आम्ही पण हेच सगळं केलंय लहानपणी." आम्ही पण ह्याच्यापेक्षा जास्त वाईट गोष्टी केल्या आहेत. पण आणि त्याच्यातून आम्ही उभे राहिलोय परत. बरोबर. त्यामुळे हा एक एक्सपिरियन्स टाइपच आहे आणि आम्ही बोलणं आमचं इम्पॉर्टंट आहे, असं मला वाटतं. कारण
माझी छोटी मुलगी येते, ती मला काय-काय स्टोऱ्या सांगत असते तिच्या शाळेतल्या. पण त्या मी गप्पने ऐकतो. म्हणजे एकदम मित्रासारखा आहेस तू. हो, त्यांचा बाबा कमी आणि अगदी लिस्नर गुड हो, असं. कारण बाकी काही नसतं. मला असं वाटतं, की त्यांना जे समजायचं ते तसंच समजणार आणि तुमच्या वागणुकीमधून ते तुमच्याकडून जास्त करून शिकतात. पण त्यांना एक त्यांच्याबरोबर चांगल्या किंवा वाईट ज्या गोष्टी होत आहेत बाहेरच्या जगात, हं. त्या सांगणाऱ्या त्याच आहेत बेस्ट. आज तुमचा मुलगा आणि मुलगी तेच आहेत, जे येऊन तुम्हाला सांगणार आहेत, की माझ्यावर असं झालं, माझं हे बरोबर होतं, माझं ते बरोबर झालं नाही. है ना? किंवा मला एखादा मुलगा किंवा मुलगी माझ्याशी भांडली, तर आज जर तुम्ही कम्युनिकेशन नाही ठेवलं, तर इट इज डिफिकल्ट टू मेक अ बेटर रिलेशनशिप. खूप छान. गाणी वगैरे अशी घरामध्ये होतात का? म्हणजे असे मैफिल हो. जमते? आमची फेव्हरेट गाणी असं असं काही डिसाईडेड नाही, कारण सगळ्यांचे वेगळ्या एवढी प्लेलिस्ट हां, प्लेलिस्ट. पण त्यांना सगळ्यांचं. तुझी कोणती गाणी आवडतात? म्हणजे आता दोघींची? आता चाल दुरू दुरू हां, फेमस झालंय फेमस आहे त्यांचं आणि सगळं. मोहब्बत लुटाऊंगा त्या खूप ऐकायला आवडतं ते. व्हिडिओ पण त्यांना आवडतो आणि मग छोटी जी आहे ती गाय कितना सुहाना सा ये असं सो ते आहे. खूप छान. हां आणि मग आणि घरी पण गाणी वगैरे अशी हो, मैफिल आमच्या जमा. घरात क्लासेस असतात त्यांचे, मग ते गाणं शिकतात. माझी मोठी मुलगी जरा जास्त स्मार्ट आहे. असं? तिला शिकायची आवड आहे. व्हेरी, तर व्हेरी. ते बघून मला खूप फॅसिनेटिंग वाटतं, की अरे यार, माझा कसं मूल असं असू शकतं. तर ते आहे चांगलं आहे. छान वाटतं हं. पण त्या दोघींकडे हो, बघून तुला फ्युचर वाईज सुद्धा, की चलो छान आहे, हे सगळं काही सेट होतंय. हो. आवड आहे त्यांच्यात सुद्धा ती. हो आणि आता तर टेन्शन की फ्युचर काय होणार हा टेन्शन नाहीये. हा एक स्ट्रेस नाहीये, जे आपल्या वेळेला असायचं. असायचं. बरोबर. त्यामुळे आता असं काही त्यांना जे करायचंय ते चांगलं करा. मी त्यांना नेहमी हेच म्हणत असतो, की तुम्ही जे काही कराल ते पूर्ण 100% करा. आपण आत्ताच्या प्रश्नावरती आलो. म्हणजे आत्ता आपण असं म्हणतोय. तर आता तुला काय वाटतं, की आता ही जी काही जनरेशन आहे, हं, की आता काम मिळवणं किंवा हं, काम टिकवणं किती कठीण जातंय. हं, कारण आता कसं होतंय, अनेकदा क्वालिटी किंवा टॅलेंटपेक्षा तुमचे हं. फॉलोवर्स किती आहेत, हे हो, बघितलं हो, जातं. हो. ह्याबद्दल तुझं ओपिनियन किंवा मत काय सांगशील? हां, आताचा जो फॉर्मॅट आहे तो बदललाय, असं मी म्हणू शकतो. कारण आम्ही ज्यावेळेला सुरू केलं त्यावेळचा एक फॉर्मॅट वेगळा होता. आम्हाला जाऊन स्टुडिओच्या बाहेर उभं राहावं लागायचं आणि बरोबर. मग गाणं मिळणार, नाही मिळणार ह्या पुढच्या गोष्टी होत्या. आजकाल मी असं बघितलंय, की खूपशा कलाकारांना अरे ह्याचे फॉलोअर्स जास्त आहेत तो या फिर अ, असं पण मी किती वेळा ऐकलंय, की "अरे ये गाने के लिए मुझे कोई बड़ा फॉलोवर वाला लड़के को बुलाओ ना, गाने को." बरोबर. तर ते कल्चर आहे आणि झालंय आणि ते वाढत जाणार. आता इम्पॉर्टंट तेच झालंय, की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये राहून कसं पुढे तुमचा प्रवास चालू ठेवू शकता. ते इम्पोर्टंट हां, आहे. लोकं खूप फ्रस्ट्रेट होतात आणि आणि मग ते निगेटिव्हली बोलायला लागतात अबाउट सोशल मीडिया, की "अरे, हे चांगलं नाही आहे" किंवा हे कल्चर सगळं आणि हे खरं आहे. खूपसे असे मी सिंगर्स बघितले जे मिलियन्समध्ये आहे याच्यावरती सोशल मीडियावरती आणि गाण्याला खूपच त्रासदायक आहेत, म्हणजे डेंजरस पण आहेत. पण तरीसुद्धा ते पॉप्युलर आहेत ना. तर त्या पॉप्युलॅरिटीची अ, आपण ते नाही करू शकत ना. इट इज ओके. त्यांच्या नशिबाने त्यांना मिळतंय. आपल्या नशिबात किती आहे ते आपण कमवू शकतो. त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. मी पुढच्या सेगमेंटकडे वळेन, पण जाता-जाता एक शेवटचा हं, प्रश्न विचारेन. जर का आज तू मागे वळून बघताना तुला असं वाटतं का, की अभिजित सावंतला जर का एखादा गाईडन्स किंवा हं, चांगला हं. मेंटर मिळाला असता, तर हां. आज अभिजित सावंत जिथे आहे, त्याच्यापेक्षा काही अजून वेगळ्या लेव्हलला तो असता? हो, ऑफकोर्स. मला मुलांवरूनच ही गोष्ट आठवली. आम्ही आम्ही आता म्हणजे माझी मोठी मुलगी आहे ती जे काही प्रोफेशन चूज करणार आहे, तर आम्ही असंच बसून बोलत होतो. एका माझ्या मित्राने म्हटलं, की "त्यांना तू म्युझिकमध्ये टाकणार का?" तर मी म्हटलं, "काय असं डिसाईड नाही केलंय." तो म्हणला, "नाही, तू टाकलं पाहिजे, कारण तूच त्यांना चांगलं गाईड करू शकतो." मग त्यांची जी एक दौड आहे, एक त्यांचा प्रवास जो आहे, तो तू बघितलेला आहे ऑलरेडी. तर तू त्यांना जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने गाईड करशील, त्यांचा प्रवास आणखीन सुखकर होईल आणि आणखीन चांगला होईल. दुसऱ्या प्रोफेशनमध्ये ते जाऊ शकतात. ते चूज करतील आणि त्यात ते आपल्या प्रोफेशनने करतील पण. पण ह्या प्रोफेशनमध्ये तू त्यांना एक गाईडन्स देऊ शकतो. एक मेंटॉर म्हणून राहू शकतो. पण तुला जर मेंटर हं, मिळाला असता
किंवा गाईडन्स. हो. तर आज अभिजित सावंत कुठे असतात? तेच मी म्हटलं, की जर तसंच जर एक गाईडन्स किंवा एक सपोर्ट सिस्टम या मला जर असता, तर मीही आणखीन जास्त चांगल्या गोष्टी करू शकलो असतो. पण हॅव्हिंग सेड दॅट मी नेहमी आय बिलीव्ह, की जे देवाने मला दिलंय, ते पण अनएक्सपेक्टेड होतं. यू नो मी ज्या घरात, ज्या सिच्युएशनमधून आलोय, ज्या ज्या लोकॅलिटीमधून आलोय, आमचे स्वप्न पण एवढे मोठे नव्हते. यू नो त्यामुळे अशा मोठ्या-मोठ्या लोकांमध्ये आज ते लोकं भेटतात त्यावेळेला विकी कौशल येऊन बोलतो, की "अरे! हम दोनों भाई लोग बैठ के एक दूसरे को मैसेज कर रहे थे कि कौन जीता, कौन जीता बता क्या हो रहा है?" यू नो आता एवढी मोठी माणसं, एवढे मोठे कलाकार तुमच्याबद्दल बोलतात आणि ओळख-पाळख आहे. म्हणजे देवाने काहीतरी व्यवस्थित केलंय तुमच्यासाठी. ते करत राहणं इम्पोर्टंट आहे आणि पण पण गाईडन्ससाठी आता मी मुलांना करू शकतो गाईडन्स. व्हेरी नाईस. हं. अभिजित, खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. एक थँक यू. आपली शेवटची सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण कॉल देतो. कॉल हां, सेगमेंट असं म्हणतो. अनेकदा आपण काय करतो, सोबत राहत असतो. मग हां. आई-बाबा असो, बायको असो, मुलं हं. असो. आपण त्यांना अनेक जणांना गृहीत पकडतो, की अच्छा हां, आहे ना, समजून हां, घेईल असं. हां. मी आज हा कॉल लावायला देईल शिल्पाला. अरे पण वाह! आत्ताची शिल्पा नाही, जी बायको आहे. अच्छा. ती त्या काळातली शिल्पा, जी तुझी प्रेयसी होती हां, आणि तो एक ओके. काळ, तो सुद्धा काळ तिने पाहिला, की जेव्हा तू फेम इंडियन आयडल नव्हता बरोबर. सुद्धा. सो जर का आज त्या शिल्पाला कॉल लावलास आणि काही हं. बोलावंसं वाटतंय किंवा जे मिस करतोय आज तू तिच्यातलं. बघ आला, खरोखर आला. हाय शिल्पा, हाय. शिल्पा कशी आहे? चाक मारायचा? हां? हो, शिल्पा हो. चाक. हो. आम सॉरी 1 मिनिट होल्ड कर. आमच्यामध्ये कधी असं हे नव्हतंच. नावाला म्हणजे आम्ही कधीच म्हणजे ठेवली आता नाही. ते शोना, हब्बी शौनक वगैरे असं असं नाही. काही नाही. ती मला आजही अभिजित बोलते. ओह! तर हां, सॉरी. मी काय म्हणत होतो, की अ, तुला काय आवडलं अभिजित? बघ, आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे आता तुला त्याच्याबरोबर जे काही तू टाईम स्पेंड करणार, जे काही तू त्याला शिकवणार आहे, त्याच्यामुळेच तो उद्या बनणार आहे. तर जास्त मेहनत जी आहे ती तुझी आहे. त्यामुळे बघ बाबा, तू आज आज हा चान्स मी तुला ह्याच्यासाठी देतोय, कारण हा जो क्वेश्चन आहे, हा मला पूर्ण आयुष्यभर पडलाय, की का तू चांगली एज्युकेटेड आहे. तुझ्याकडे फ्युचर असताना, माझ्याकडे त्यावेळेला फ्युचर नसताना, तू जर सिलेक्ट केलं मला ॲज अ लाईफ पार्टनर, आय एम व्हेरी थँकफुल टू यू, की तू एकमेकांना समजून घेतलं. सो थँक यू. आय थिंक मी ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. बाय बाय. थँक यू वन्स अगेन, तू इथे आलास आणि छान आपली थँक ही यू. मुलाखत झाली. आणि आय एम वेटिंग की पुढचे काय काय छान छान प्रोजेक्ट येत आहेत. पण जाता जाता ते फेवरेट सॉन्ग मोहब्बते लुटाऊंगा. कितना सुहाना सा ये अपना सफर है, आपकी दुआओं का सारा असर है, आपका है सब कुछ, आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंजर को, इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूले से ना पाऊंगा, मोहब्बतें लुटाऊंगा, मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा, इस मंजर को, इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा. खूप नॉस्टॅल्जिक, म्हणजे पुन्हा त्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतंय आणि हो. टीव्हीच्या समोर बसून अभिजित सावंतचं ते गाणं पुन्हा एकदा ऐकते असं फील होतंय. थँक यू. थँक्यू, तू इथे आलास आणि हा छान संवाद, ह्या छान गप्पा झाल्या त्याच्यासाठी पुन्हा एकदा, आणि ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी नवभारत नवराष्ट्र टीमकडून. थँक यू सो मच. धन्यवाद. तर मंडळी, याचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? अभिजित सोबतच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.